सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपण समर्थांची जन्मभूमी मंगरुळ दस्तगीर मधील पेठ रघुनाथपूर येथे आहोत. आपल्यासोबत दिगंबर पाटील चौधरी लहानुदास आहेत आणि सोबत एक ताई आहेत. जेव्हा सर्वप्रथम दिगंबर पाटील चौधरी इथे लीलामृत पारायण सोहळ्याकरता मंगरुळात आले तेव्हाचा प्रसंग या ताई सांगणार आहे. ताई जय गुरु. जय गुरु. जय लहानू. तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ संगीता विठ्ठलराव इंगोले. मूळ गाव? मूळ गाव हेच आहे, मंगरुळच. मंगरुळ. तर त्या काळामध्ये 2018 मध्ये लहानुदास दिगंबर पाटील चौधरी एक असा ध्यास घेऊन आले तुमच्या गावामध्ये. या गावामध्ये बाबा लहानूजी बाबाचं जन्मभूमी असून इथे महतीचं फार अल्प प्रमाण आहे, बाबाजीच्या महतीचं, ते कळलं पाहिजे या दृष्टीने आले. तेव्हा घडलेला प्रसंग सांगा. तेव्हा मी 6 वाजताची वेळ होती, अंगणवाडीत आली होती पाणी भरायसाठी. मला की नाही 6 वाजता यावं लागे, पाणी येत होते तर अंगणवाडीत. तर मी अंगणवाडीत आली होती पाणी भरायला. तर अंगणवाडीतून पाणी भरून निघाली आणि गेटला कुलूप लावलं. तर हे बाबा मला दिसले. बाबा दिसले तर ते होते टाक भाऊच्या घराजवळ आले होते मंदिरातून. मग मी कशी म्हणते, म्हटलं बाबा, म्हटलं लहानूजी बाबांची कशी काय फेरी दिसून राहिली, म्हटलं ही. मला अचानक म्हणजे खूपच असं वाटलं की खरोखर लहानूजी बाबाच आले आहेत फेरी घेऊन. असंच माझ्या मनात झालं, भात झाला. आणि मी लगेच त्यांना दर्शन मागितलं. मी म्हटलं बाबा, म्हटलं तुम्ही मला दर्शन द्या म्हटलं. बाबा म्हणे, अरे अरे म्हणे बाई, म्हणजे तू कसं काय दर्शन मागून राहिली म्हणे. मी म्हटलं नाही बाबा, म्हटलं मला वाटते म्हटलं का तुम्ही साक्षात लहानूजी बाबाच आहे, मला खरंच दर्शन द्या म्हटलं. मला तुमचं म्हणजे म्हटलं असं वाटत आहे म्हटलं की तुम्ही मला दर्शन द्यासाठीच आले. हो, असा भाव तुमच्या मनात? माझ्या मनात भाव होता असा. पण मला ते साक्षात भगवंत हे दिसले, लहानूजी माऊलीत दिसले. म्हणून मी त्यांच्या पाया पडली. ते बाबा म्हणत होते, बाई म्हणते तू कशी काय माझ्या पाया पडते म्हणते. मी म्हटलं बाबा, म्हटलं तुम्ही मला म्हटलं लहानूजी माऊली दिसून राहिले. हो, तर तेव्हापासून बाबा मला ओळखते. हो, तर त्यांची स्मरण शक्ती इतकी आहे, इतकं वय झालं असूनही हो माझं नाव ते विसरले नाही. माझ्या घरी येतात, त्यांचे पाय माझ्या. त्या 2018 मध्ये तुमच्या इथं कोणता कार्यक्रम झाला हे सांगा ना. 2018 मध्ये आधी बाबा दर्शनालाच आले होते. आधी दर्शनालाच आले होते. तर त्यांना म्हणजे ते सांगत होते त्याच्यानंतर भेट घडल्यानंतर की मला म्हणजे हे गाव पाहिलंही नव्हतं म्हणजे मी. पहिलीच वेळ आहे म्हणजे माझी आलो म्हणजे मी. माझ्या ओळखीचही नाही म्हणजे बाई म्हणे कोणी म्हणे. पण तू म्हणे मला एक आहे की म्हणे दर्शनच मागून राहिली म्हणे. म्हटलं बाबा तुम्ही मला लहानूजी बाबा दिसून राहिले म्हणून मी दर्शन मागत आहे म्हटलं. तर हो का म्हणे, मी म्हणजे लहानूजी बाबासाठीच आलो म्हणे इथं. हे गाव लहानूजी बाबांचं आहे म्हणून मला समजलं म्हणे, म्हणून मी आलो म्हणे इथं म्हणे. मग लहानूजी लीलामृत पारायण कधी झालं मग तिथून? त्याच्यानंतर तिथून तरी 1-2 महिन्यांनी झालं ना बाबा. 1-2 महिन्यांनी पुन्हा आले बाबा. हो, त्याच्यानंतर मग पारायण घेण्यात आलं. तर तेव्हा इतकी प्रचंड गर्दी होती. 1.25 लाख दाजी होती. 1.25 लाख. ते खूप हो, ते आधीपासून खूप म्हणजे त्यांच्या हातचीच हे आहे स्थापना. हो, आज प्रचंड मोठं कार्य सुरू आहे तुमच्या. कार्य सुरू आहे. बाबा आले तेव्हापासून जास्त प्रगट झालं. बरोबर. तिकडलं मंदिर पण हे बाबा आल्यानंतरच उभारण्यात आलं. महाराजांनीच पाठवलं समजा तुमच्या गावात. पाठवलं असं वाटते मला, खरंच वाटतं. पुनरुद्धार करण्यासाठी पाठवलं आहे बाबाजी. आता समिती वगैरे निर्माण झाली आमच्या इथे. खूप मोठा कार्यक्रम होते. पूर्ण गाव म्हणजे एक लहानमय झालं. दोन्ही गाव. हो, आधी एवढं काही प्रचंड नव्हती राहत. म्हणजे लहानूजी महाराजांच्या महतीची इथं उणीव होती असं म्हणाल काही हरकत. तर संतभूमी आहे मंगरुळ दस्तगीर. प्रथमतः ही संतभूमी आहे. संत अनेक संत इथे होऊन गेले. गणपती महाराज झाले, त्याच्यानंतर मला वाटतं इथे पांडुरंग महाराज सुद्धा राहिले. पांडुरंग महाराजांचं वास्तव्य इथे झालं. संतांची जयराम बाबा. हो, तर गणपती महाराज बोला ना. तर मी लहानूजी महाराजांचं दर्शन घेऊन निघालो. हो, तर ते कृष्णराव भोयर आणि प्रशांत भोयर भेटले. ते निघून गेले. का ही आता मला ना आज माहित आहे ना, त्यावेळी काही नव्हतं. अंगणवाडीतून निघाल्या, बाबा मला तुमचं दर्शन पाहिजे. मी म्हटलं बाबा मी इथं नसतो, त्याच्यात मी संत नाही.
हा योग पाहिजे आता म्हणतो देवराडी गाव हो म्हणजे दर्शन पाहिजे. हम्म. मी हट्टच पकडला हा, बाबा. हो. म्हणजे हट्ट पकडला पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही त्यांना काय त्यांचा भाव असा झाला की हे प्रत्यक्षात लहानूजी लहानूजी बाबा माझ्या दर्शनासाठी आले आहे बाई हो. तिला मला दर्शन घ्यायचं आहे तिचं म्हणणं आहे का मला लहान दिसले दिसले हा. बरोबर तर मग मलाही माहित नव्हतं हे पहिला वेळ आहे हो, म्हणून हो. यायची. मग हिनं माझ्या पार डोकं ठेवलं. हो मी बाबाजीचं स्मरण केलं. हो हे मग उभी झाली. हो तर माझं नाव संगीता हिंगोले आहे म्हणे. हम्म. मातान समाजाचे आहो म्हणे. अच्छा. या इथलच्या प्रश्न नाव म्हणे अंगणवाडी. बरोबर हा तर मग त्या दोघांना त्या प्रसंगी म्हणलं हो. हे गेल्या उद्या चाल म्हणलं यायच्या हम्म. हो, आले होते बाबा माझ्याकडे. भरले घेऊन गेलो. हो हो तर यायचं आम्हाला त्या कोपऱ्यात बसवून होता हम्म. थोड्या अंतरावर. मग हिला म्हणलं की बेटा रात्री तू कोणाचं दर्शन घेतलं होतं का? हो तर हिचे मालक कुठले मला रात्री लहानजी बाबा भेटले बा हो. मला ते सांगून राहिले. हो मी त्यांनाही सांगितलं माझ्या घरच्यांना. हा, तर बरोबर. मी काय म्हटलं हिला मग हो बेटा तुझ्या डोळ्यानं धोका खाल्ला तुले लहानजी दिसले नाही. हम्म. मी म्हणू हो तुझ्या डोळ्यानं धोका खाल्ला तुले लहानजी दिसले नाही. हम्म. तर हे काय म्हणे माझे डोळे धोका खात नाही रोज लहानजीचे दर्शन घेतो म्हणे. बरोबर हा. श्री संत लहानूजी महाराज की